Audio Jungle. Audio Jungle. हमेशा का तकलीफ दे रहे हैं, झूठ कुछ भी करते नहीं तो चपड़ी बोल रहे, कुछ नहीं बोल रहे, क्या भी बोल रहे मुझे टारगेट करे। वो हेड मास्टर पैसे के वजह से मैं जा रही 1-2 लाख रुपए मांग रहे हूँ। बच्चे की शादी थी, जब से तक मैंने कुछ भी गलती नहीं देखो, उन्होंने ड्यूटी नहीं करता, कुछ भी नहीं। बच्चे के मुँह से सब खा के लेके जाते, सरों का लेके जाते। एक 10 रुपए की पानी नहीं मिलाते सरों का, 100 उनको एक खिला मारे नहीं, और पैसों को सरों को पैसे लगाते 150 रुपए एक दरवाजा दिखाए तो भी। हाँ, हमेशा मुझे तकलीफ दे रहे थे। अब रहे मेरे 4 महीने देखो। तुम स्कूल में टीचर मैं है? स्कूल में टीचर हूँ, उन्हें ड्यूटी नहीं करता, कुछ महीने को एक बार आते, तनख्वाह उठा के पूरा बच्चों के मुँह से ऐसा खाने का लेके जाते। इतनी चावल पकाते, पूरा वटाने पटाने चने सब भर के लेके जाते। क्या नाम आपका? मेरा सौ शांता सांबया कानडे, मौलानाचा प्राथमिक शाळा उदगीर। माशा के नाम बोलो, सैयद मजीद रौफ साहब, मुख्याध्यापक है बोलो। आज काय घडलंय? आज काय है उच्च का मला उच्चा हुआ टार्गेट करला तर कशाबद्दल? काय जून मध्ये पैसे घेतले तर कपडे तेव्हाच वाटप करू का, उद्या शाळा म्हणजे उद्या 15 ऑगस्ट म्हणजे आज सगळ्या शिक्षकाचं ताण पडलं सगळ्यावर, सगळे वर्ग कमांड होते, वर कमांड होता। तर मग मी माझा 7वीचा वर्ग आहे, 7वीचं वर्ष पूर्ण कमांड करून पूर्ण कपडे वाटप केलं, सगळं केलं। एक मुलगा मारून ठेवला तर खाली येऊन त्यांच्या सराला सांगायला, तर आज मला चिपडी कुत्री म्हणून तुला वर्ग सांभाळा येणार का म्हणून ह्या भाषेमध्ये सगळ्यांनी मला हमेशा अपमान करा। मी एक हिंदू महिला असल्यामुळं, एक बाई असल्यामुळं का मला सारखं ह्यानं हे करणार आहे, एक हिंदू बाई असल्यामुळं। हां, कुत्री म्हणतात, चिपडी मग मागं तर मारायला ते सलीम भाई मोहित भाई सगळ्यांनी घरातून आले, मी गेटच्या बाहेर आले, अंगाला आला, कुत्री तुला जा कुठं जायचं का चालायचं जा म्हणून, गेल्या वर्षी डिसेंबर 2 वर्षाला माझं सह्या बंद केलं मास्टरवरून, पैसे दे नाही तर येऊ नको तू शाळेला, पैसे दे येऊ नको शाळेला, तू जा कुठं बी जा, येऊ नको तू सही बंद केलं, माझ्याकडे सगळं जेरा जायचं। मग तुम्ही ह्याची तक्रार कुठं केली? बीओ ऑफिसला केलं, बीओ ऑफिसला निवेदन दिलं सगळं, फक्त जिल्हा परिषदला दिली। माझ्या राहायला 4 महिने म्हणून त्यांचे भाऊ मुजी पटेल आणि माझे भाऊ महादेव सांबया कानडे मुजी पटेल हे दोघं मिळून हे शाळा काढत। मुजी पटेल माझ्या मोठ्या भावासारखा, त्यांनी मला बहिणीसारखं म्हणतात, त्यांचा तोंड बघून मी का बसले, फक्त बीओ ऑफिसला दिलं मी पत्र। मग त्याचं का आपल्यापाशी कागद पुरावे आहेत कागद पुरावा सगळे निवेदन आहे, सगळ्या बीओ ऑफिस येऊन शाळेतून तपासले हे ना। ड्युटी करणं कधीच ड्युटी करणं, इलेक्शनची करणं, कुठल्या मिटिंगला जाणं काय नाही, महिन्यातून एकदा येते, पगार घेते, सगळं शिक्षकाचे बी पगारी घेते, सगळे एक्स्ट्रा पैसे घेऊन महिन्याला 1000 रुपये घ्यायचे, हे बँकेचे लोन उचलणार, शिक्षकांच्या बँकेचे लोन फेडणार, महिन्याला सगळ्याला 1000 रुपये लावते। शाळेचं पूर्ण खर्च, झेंडावंदनचं, नारळ फोडण्याला, हार, एक 10 रुपयाचे पाणी पाहिजे नाही शिक्षकाला, शिक्षकाचं 10 रुपये घेऊन रोज 1 जण देऊन पाणी पिते तर। हां, मग काय हेडमास्टर एक बायला शोधत काय हेडमास्टर समजा त्याला कुत्री ती बार आता 10 झालं माझ्या अंगावर मारायला येऊ जातं। हां, माझ्याकडे बीओ साहेब आले तर तपासणीला, त्यांनी म्हणजे हे पत्र जर मी जर दाखवलं गेलं तर आधी ह्या हेडमास्टरचं पहिलं पगार बंद होते म्हणून सांगितलं। हां, बीओ का म्हणजे त्याला सांगा सांभाळून, केंद्र प्रमुख सांगितले सांभाळून घ्या म्हणा, एक बाई राहते, काही बाईची चूक नाही, कुठं चूक नाही बघा, आणि सगळ्याच हुशार करतात, सगळ्याच येतात, सगळे येतात जातात। हां, मी सर्वेला जाते, सगळं जातात, मी सर्वाला जात नाही म्हणाले। हां, आणि ह्याला एक दिवस येते तुम्ही बघा ड्युटीला रोज जाऊन तुम्ही फोटो काढून घेतो, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळ्या सह्या आहेत, सगळे झेरॉक्स आहेत, निवेदन दिलेलं आहे। मी उगा 4 महिने राहण्यात मी पाटलाचं तोंड बघून मी जिल्हा परिषदला मी दिलं का आता ह्याचा पगार बंद होते, आता ह्याने घरी बसते आता। हां, आणि उपचार उगा सगळ्या शिक्षकासमोर सगळ्या शिक्षकाला विचारा, उपचार उगा मला कुत्री चिपडी घाण शोध, सगळ्याचं गु खावलं नसते, असं की तसं की शोधतंय का? हां, बरं, तुम्ही ते मला ते काप्या द्या निवेदनच्या। हां, कापे आहेत माझ्याकडे, देते मी तुम्हाला, माझ्या हातावर झाले, त्या गल्लीतल्या पूर्ण पालक वळते, माझं 32 वर्ष सेवा झाले, माझ्याबरोबर 7 शिक्षक आलेले आहेत तिथं। माझे काय चूक आहे विचारा तुम्ही, मी काय चूक करते हो, काय विकते हो, काय घेते हो, काय देते हो, काय करते हो, किती ड्युटी करते हो, किती 5 मिनिट उशीर होते, महिनाभर येत नाही का, घरी बसून पगार घेते हो का, काय सांगा तुम्ही? तुम्ही बी शासनाचा पगार घेऊन ना, मी बी घेऊन आले। हां, तुम्हाला बी तेवढंच अधिकार आहे, शासन तुम्हाला मोकळं सोडलंय, बस सोड, आम्हाला काय तुम्ही ड्युटी करा न करा, काय आम्हाला काय, आमच्या अंगावर आल्यावर आम्हाला बोलणार, आम्ही तुम्हाला विचारणार काय नाही। मग आता कालचं गोष्ट आता कुठे प्रत्येक वर्गात लेकरं मारून घेतात, गोष्ट काय झाली ते कुठल्या काय तुम्ही धरायचं की टार्गेट करायचं, घर मला ह्याच्या
तू काय चालली दवाखान्याला असं तुला भाषा कोण बोलले? हेडमास्टर बोलतात मला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मी हेच झालं गोंधळ 27-28 डिसेंबरमध्ये मी तुमच्या पैसे काय पुरावा आहे का तसला? माझ्याकडे सगळं पुरावा आहे मी बिवा ऑफिसला सगळं निवेदन दिलं सगळं पुरावा आहे मी फक्त जिल्हा परिषदेला दाखल केली मुजी पाटलाचं तोंड बघून राहिले माझे 4 मिनिट मुजी पाटील माझ्याकडे एका ताटात जेवलेले आहेत माझी माय की नाही काम करते मुजी पाटलाचं 24 तास मुजी पाटील आमच्या घरी राहत होते शाळेच्या कामं करून घे परत दिवस रात पुण्याहून आलं की त्याला गाठ उचलून घालून देतात आज जसं प्रकरण घडला त्यावेळेस बी असंच प्रकरण होतं नाही ऐका तेव्हा समजा शिक्षक लोक होते सगळे शिक्षक लोक होते गल्लीचे लोक होते मयक होते ह्याला जेवता पडत ना माझ्या अंगावर मारायला आले मी गेटच्या बाहेर गेले ये पुत्री तुला कुठं बघून जायचं जाऊन माझ्या अंगावर मार इतका जोरात बोलले गल्लीचे लोक जमा हे आता स्लॅब पडते का इतका जोरात बोलले त्यांनी जेवता आले मयक बाई आणि सर वरून आले सलीम बाई यापूर्वी असं झालं का गेल्या वर्षी प्रकरण मी घरला गेलो काय शिक्षक गेलते काय शिक्षक पण बघते शाळा सुटला तेव्हा तेव्हा मी काय आहे ते पठाण सर बघा तेव्हा काहीच कारण नव्हतं बघा मी एक म्हणजे विद्यार्थी कमेंट हे वर्ग घेऊन जाते इंग्लिश शिकतो म्हणजे आणि त्या दिवशी काहीतरी सर काहीतरी होतं मुलं कमी होते मी बसले होते तर जाऊन काय म्हणते हे रमदा असं करत जाऊन ते बाई एकटी बसले त्या बाईला का घरी बसून पगार द्यायचाय का त्याला बसून पगार द्यायचा म्हणले हे नवडं म्हणताय त्याचं नाव ना गाव इथं त्याचं नाव आहे खाडीला इथं तांदूळ त्याला टिशू वगैरे इथं राहते त्याचं चोंडा कारभार गेलं त्या करायला ठेवून घेतलं त्याला काही म्हणलं त्याला काय ठेवणार त्याचं चोंडा कारभार घेणं करते याचं काम त्याचं इथं काहीच नाही नाव नाही काय हालेला ते उर्दूचं शिक्षक आहे इथं त्याचं काम काय बाई माणसाला घ्या का नाही 2 झाले तुम्ही शिक्षक कॅमेरा काढून बघा पुढे सर होते सगळे शिक्षक होते का सर हो सर हे बोलले मॅडम खरं आहे का खानदान बरबाद करते म्हणजे खानदान बरबाद करते असं छाती ठोकू बोलाले म्हणजे हो सर सगळे शिक्षक होते सगळे होते नाही नंतर तर कळलं असेल तुम्हाला प्रकरण त्या दिवशी घरला गेलो तुम्ही जेवायला शाळा सुटलती त्या दिवशी नाही नंतर तुम्हाला प्रकरण घडलंच असेल ना शाळातलेच जो तुम्ही मग प्रकरण काय घडलं असेल ना नंतर प्रत्यक्षात पाहिल्यावरच कळलं. नाही पण ऐकलं तर असेल ना मी एक दुसरं हो सर हो सर का प्रकार हे खरं आहे का मॅडम बोललाले आता जे मॅडम तुमच्या समोर बोललालो तुम्ही ऐकलेलो हे खरं आहे का मी काय सांगितलं तेच मी आता काय विषय सांगला ते आता तुम्ही ऐकलेलो आता तुमच्या शाळात चालले आता कशाचा विषय म्हणलं तर तुम्ही आता का म्हणा तुमच्या समोर प्रकार घडलेला आहे आता तुम्ही कशाचा विषय म्हणजे तर आता हे मॅडमला काय म्हणलं पूर्वीचं जाऊ द्या आत्ताचं काय घडलं ते तर सांगा हां काही नाही मग आता काय येड लागले का मॅडमला बोलायला तेवढं मॅडम तेवढं बोललाले वरडून तुम्हाला समोर त्यांच्याशी बोला नाही आता मला विचारा दमा हो दमा विचारून बोलले का मला कशाला विचारायला लावलं तुम्ही मला विचारून बोललेत का त्यांना मग तुम्ही खरं बोला नाही काय बोलायला तुम्ही काय म्हणले सरांनी काय म्हणले हे सुरुवातीला विषय काय निघाला तुम्ही वर्ग कंबाईन काय केलं नाही एक सगळ्याला सामोरं सांगायचे का नाही तेवढं झालं वर्ग काय कंबाईन केले नाही एवढंच विचारले सगळे मीटिंग मध्ये काय झालं पुढे येऊन म्हणजे दबाव टाकायचा कार्यक्रम एवढं विचारले आता कसं असतंय काल झालेलं याच्यावर किती गणवेश वाटप झाले कोणते विद्यार्थी राहिले वर्ग कंबाईन काल का नाही केले हे विचारण्यासाठी मीटिंग घेतलेली होती दुसरं काय ते मीटिंग मध्येच बोलले म्हणलं की काय हो सर बोलले का नाही काय हो सर भांडण म्हणल्यावर हा भांडण म्हणल्यावर बोलतोच की आता हे सर म्हणले काहीच घडलं नाही म्हणले प्रकार विषय काय होता विषय काय होता सांगा हा मीटिंग चालू होती मीटिंग मध्ये कंबाईन सांगलाच देते सगळ्याला पण शिवगाड एकमेकाला केले झाले का नाही काय बाचाबाची झाली का नाही हा आता याचा अर्थ आहे तुम्ही लोक तुमच्या समोर पूर्ण घटना घडलेली आहे ते मॅडम बोललेले जे खरं वाटलेले आता म्हणूनच करायची माय बनवायला जाते की म्हणून तर नाही मिळला की सगळ्याच्या त्यांना ड्युटी करायची आहे त्यांच्यावर बघा आहे काय झालं सर ह्याच्यातलं काय
विशेष संभाषण माहीत नाही. ऐका पूर्ण ऐका, त्याच्यातलं संभाषण जास्त काही माहीत नाही. फक्त इथं सर साहेब आहेत आणि आम्ही शिक्षक आहोत. आम्हाला जे त्यांनी सांगतील त्या पद्धतीमध्ये चालावं लागते. त्यांनी म्हणले कंबाईन करावं लागते, कारण की रिटायर झाले शिक्षक आणि तर रिटायर झाल्यामुळं वर्गामध्ये जास्त लोड होते आणि धिंगाणा जास्त होते. त्यासाठी लेकराला काही हानी होऊ नये, कारण की पालक इथले कसे आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि ह्यामध्ये त्यांच्या चर्चामध्ये काय हे पूर्वीचे किंवा आत्ताचे जे काही विषय आहेत ते आपापसातले आहेत, कारण की त्यांनीही वृद्ध झालेत आणि ह्यांनी बी वृद्ध आहेत म्हणा की एक प्रकारचं. आणि थोडक्या गोष्टीसाठी जास्त वाव करून घेत आहेत. मग ते थोडक्या गोष्टीच काय मला तेच सांगा मला. आता थोडकी ह्या गोष्टीला सांगत आहे ना, ह्यांना फक्त करा म्हणले, ह्यांनी नका म्हणले. नका म्हणायचं काय, कंबाईन घेत नाही. ऐका आज एक दिवसाचं नाही, 7वीचा वर्ग आज नाही सर, जूनला चालू झाला. जूनपासून पाटील सरचं म्हणणं होतं की कंबाईन करा, 7वीचा विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यांनी म्हणले कंबाईन करणार. आता मी 6वीचं कंबाईन केलेलं. नाही तुमचं तुम्ही गेला, कसं आता आहे तुमचं सर, समोर इथं म्हणला तुमचा की कॅमेरा ऐका त्यांनी समोर म्हणद्या, या महागारी म्हणद्या, या काही म्हणद्या, काही गोष्ट त्यांची चूक आहे, काही गोष्ट आमची चूक आहे असं समजू. परंतु अहो समजून घ्या हो, सगळ्या गोष्टीचं कसं राहते, राग हा एक दिवसाचा नसतो सर एकमेकाबद्दल. उगा असं एक एवढ्या कडाला येऊन गोष्टी चालत नाहीत काही गोष्टीचं. अहो 7वीचं, माझा 6वीचा कंबाईन आहे, पाटीलचा रिटायर झाले ती 2 आहेत. 4थीचा कंबाईन आहे. मग ती 2 शिक्षक रिटायरमेंट झाल्यामुळे त्यांना म्हणलं की 7वीची विद्यार्थी संख्या कमी आहे, कंबाईन करा. आणि 4थीचे जे लहान लेकरं आहेत त्यांना ते लहान लेकरं नका जास्त 2 रिटायर झाले, त्यांच्या जागेवर दुसरे भरले नाही. घेता येत नाही. शासनाचं सध्या GR आहे, सध्या भरती नाही नवीन, त्यासाठी तशा पद्धती आहे. त्यामुळं कमेंट करून चाललं. हां, कंबाईन 2 वर्ग चालू आहेत रिटायर झालेले. मग ते नकर विद्यार्थी कमी आहेत. आता मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्यांच्या परीनं सांगितले, पण तो त्यांच्या परीनं जे चालायचे ते चालत नाहीत. नका थोडंफार इकडे काय झालं साहेब प्रकार? आज सकाळी साहेबांनी ठरल्याप्रमाणे 15 वर्ष असल्यामुळे मिटिंग घेतात असते आणि मिटिंग घेतली. मिटिंग घेतल्यानंतर मग आता कोण काय कामं करते किंवा काय कमतरता आहे हे आपण बघावंच लागते. आणि फॅमिलीमधला प्रकार असल्यासारखं असते. आता थोडं बोलत की मॅडमला तो आता थोडं मॅडम म्हणले की आज मिटिंग कशाला घेतलो, आज आपल्याला काही कामं राहतात, जायचं असते. त्यांचं बी बरोबरच आहे. परंतु साहेबांचं म्हणणं की मीटिंगमधून काहीतरी हे करावं, कारण 1-2 शिक्षक काय होते, आम्ही वर्ग कंबाईन करत नाही, आम्ही आमचा वर्ग घेऊ. ते कोणते सर आहेत तसले? आता आमचे भाऊ म्हणा की आता आम्ही तेच मुख्याध्यापकांना सांगितलं, त्याच्यामुळेच मुख्याध्यापक घेतले. मुख्याध्यापकाला सांगितलं, पण त्यांचं नाव सांगी की आता. मग एखादी इंग्रजी शिक्षक आहे, मग त्याचंच नाव सांगा की. मग आमच्याकडे शिक्षक आता म्हणजे चर्चा चालू त्याच्यामुळे. होय साहेब, त्यांचं नाव सांगा की कोण कमेंट करून घेत नाही म्हणणार. मुख्याध्यापक आता नाव इथं कशाला सांगायचं आपण, आम्ही आमची ॲडजस्टमेंट आता कुटुंबामध्ये कसं आहे, आता बाई आम्ही ॲडजस्टमेंट बाई करतात, सांगितले की बाई इकडं तिकडं. आता काय कपडे ऐकण्यासाठी बाब नाही, ऐकत आला अजून बी. फक्त असं आहे की एकूण एकाला जसं आजपर्यंत 32 वर्ष केलं, आता त्यांची 4 महिन्यात प्रेमानं असंच आपण बाहेर निघावं. आणि एकत्रित मिटिंग कसं होती की पॅटची मार्क भरायची, आता परीक्षा जे काही याच्यावर चर्चा होती, मग बोलत एकूण एकाला थोडंसं. आता हे सर काय बोलते का तुम्हाला? मी काय वाकडं बोलतो तुम्हाला?